मुंबईकरांना दिलासा देणारी ही बातमी आहे। मुंबईकर गेली 2 वर्ष आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्रो रेल्वेची पहिली चाचणी अखेर आज झाली। मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा हा प्रमुख रेल्वे मार्ग आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही वेळापूर्वी या पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। वर्सोवा डेपो ते आझाद नगर असा 3.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे, जिथे पहिली चाचणी सुरू झाली आहे। या मेट्रोतल्या आतली व्यवस्था जी आहे ती नेमकी कशी असणार आहे, मेट्रोतला प्रवास कसा वाटतो, या सगळ्याची उत्सुकता मुंबईकरांना आहे। मेट्रो रेल्वेची चाचणी आज सुरू झालेली आहे। आपण मेट्रो रेल्वेमध्येच आहोत। आपण इथे माझ्या मागे बघू शकता की मेट्रो रेल्वेची अंतर्गत व्यवस्था कशी आहे। जास्तीत जास्त लोकांना उभं राहता यावं, कारण मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, तो त्रास सहन करावा लागू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। एका बाजूला बसण्याची ही चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण इकडे ही डोरची व्यवस्था आपण जो बघतो, दरवाजा हा ऑटोमॅटिक बंद होणारा हा दरवाजा आहे। प्रवासी एकदा आतमध्ये आल्यानंतर हा दरवाजा पूर्णपणे बंद होतो आणि स्टेशन आल्यानंतरच हा दरवाजा उघडणार आहे। त्याचबरोबर आपण इथे वरती बघू शकतो की कुठलं स्टेशन कुठे आहे याची पूर्ण मॅप इथे लावण्यात आलेला आहे मेट्रो रेल्वेने। त्याचबरोबर फायर सेफ्टीला खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे। इथे आपण इथे बघू शकतो की इथे फायर अलार्म देखील लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर स्पीकरची व्यवस्था आहे, टेलिव्हिजनची देखील इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी। आता हे कसे मुंबईकर प्रतीक्षा करत असलेली ही मेट्रो रेल्वे आज मुंबईकरांनी देखील पाहिली। ही मेट्रो रेल्वे धावत असताना हिच्या अवतीभोवती ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या टेरेसवरून मुंबईकरांनी या मेट्रो रेल्वेचे मोबाईलमधून फोटो देखील काढले आणि एकंदरीत उत्साह हा मेट्रो रेल्वेला मुंबईकरांचा कसा आहे तो देखील इथे पाहण्यात आलेला आहे आपल्याला। आपण इथे माझ्या मागे बघू शकता की मुंबईचे जे पोलीस आहेत ते देखील एक सर्वसामान्य मुंबईकर आहेत, ते देखील अनुभवत आहेत की कशी ही मेट्रो रेल्वे असणार आहे। संपूर्ण वातानुकूलित असणारी ही मेट्रो रेल्वे सेवा आहे आणि ही सेवा येत्या डिसेंबरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे असं MMRDC अधिकारी म्हणतात। पण त्याआधी सेंट्रल रेल्वेचे जे सुरक्षा अधिकारी आहेत ती आज मेट्रो रेल्वेची सुरक्षेची चाचणी घेणार आहेत। त्यानंतर ही मेट्रो रेल्वे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। पण ह्या संपूर्ण मेट्रो रेल्वेचं आपण वैशिष्ट्य जाणून घेऊया। ह्या मेट्रो रेल्वेचं वैशिष्ट्य आहे हा पहिला टप्पा आहे वर्सोवा ते घाटकोपर, एकूण 12 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि प्रत्येक किलोमीटर मागे एक रेल्वे स्टेशन आहे आणि एकूण 12 रेल्वे स्टेशन ह्या संपूर्ण रेल्वे मार्गावरती असणार आहे। आणि ह्या संपूर्ण मार्गावरती मुंबईकर प्रवाशांना जर प्रवास करायचा असेल तर कमीत कमी 8 रुपये आणि जास्तीत जास्त 15 रुपये तिकीट दर ठेवलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्यामध्ये असणारं हे तिकीट आहे। अशा प्रकारची आपण मेट्रो रेल्वे आपण दिल्लीमध्ये बघितलेली आहे। अशीच मेट्रो रेल्वे आता मुंबईकरांच्या सेवेत देखील लवकरच दाखल होणार आहे। या मेट्रो रेल्वेमधून प्रवास करण्याची कधी एकदा संधी मिळते असंच मुंबईकरांना झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश पडवळकरसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई।